श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंती आहे. चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाणारी ही जयंती भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि शक्तिवर्धक असते. या दिवशी हनुमंताची भक्ती केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. हनुमान जयंतीचे महत्त्व, या दिवशी करायचे काही विशेष उपाय आणि या दिवशी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय जर केला तर मुलांची अभ्यासात, नोकरीत प्रगती होईल, घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी संपेल, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल, जीवनातील सर्व संकटांचा नाश होईल. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर कोणत्या चुका टाळाव्या, काय करावे, काय करू नये, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम हनुमते नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून हनुमानाची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. हनुमान हे शक्ती, बुद्धी आणि असीम भक्तीचे प्रतीक आहेत. त्यांची उपासना केल्याने आत्मबळ वाढते. हनुमानाला संकटमोचक म्हटले जाते. जीवनातील अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. विशेषतः शनिदेवाच्या साडेसातीचा किंवा इतर ग्रह दोषांचा त्रास कमी करण्यासाठी हनुमानाची पूजा फलदायी ठरते. या दिवशी काय करावे? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांडचे पठण करणे अत्यंत शुभ असते. शक्य असल्यास या दिवशी उपवास धरावा. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून करावा. त्याचबरोबर हनुमान मंदिरात करायचे काही खास उपाय या दिवशी केले जातात. त्यामध्ये हनुमानाला सिंदूर खूप प्रिय आहे. यामुळे ग्रहांची पीडा दूर होते. त्यामुळे सिंदूर नक्कीच हनुमानाला अर्पण करा. त्यानंतर पुढचं म्हणजे मंदिरामध्ये चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने मनाला शांती मिळते. त्यामुळे चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. 11 किंवा 21 रुईच्या पानांवरती राम नाव लिहून त्यांची माळ हनुमानाला अर्पण करा. त्यामुळे भगवान हनुमान हे आपल्यावरती खूप प्रसन्न होतात. हनुमानाला बुंदीचे लाडू किंवा चण्याच्या डाळीचे पिठलं भाकरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे हा नैवेद्य आवर्जून अर्पण करा. त्याचबरोबर नारळाला शेंदूर लावून तो हनुमानाच्या चरणी अर्पण केल्याने रखडलेली कामे मार्गी लागतात. हनुमानाच्या पूजेमध्ये स्वच्छता, पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी तामसिक आहार, मांसाहार, कांदा, लसूण खाणे टाळावे. कोणाशी वाद घालू नका. मनामध्ये शुद्ध भाव ठेवा. चैत्र पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो 1 एप्रिल 2026 वार बुधवार सकाळी 7 वाजता होणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती 2 एप्रिल 2026 गुरुवार सकाळी 7:41 होणार आहे. शास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असते त्याच दिवशी पौर्णिमेचे व्रत आणि मुख्य उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे 2 एप्रिल 2026 रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी उपलब्ध असल्याने हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे. त्यामुळे या पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. याच दिवशी पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, गरिबांना दान देणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. यामुळे पापमुक्ती होऊन सुख समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा आणि पूजा केली जाते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतात आणि मानसिक शांती लाभते. चैत्र पौर्णिमा ही हिंदू वर्षातील पहिली पौर्णिमा असल्याने धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या तिला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला सकाळीच महालक्ष्मीचा अभिषेक करायचा असतो. पूजेत कवड्यांना हळद कुंकू लावून देवी लक्ष्मी समोर ठेवा. पूजा झाल्यानंतर त्या लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. रात्री गाईच्या दुधाची खीर बनवून त्यात थोडी केसर टाकावी आणि देवी लक्ष्मीला हा नैवेद्य अर्पण करा. सकाळीच मुख्य दरवाजा स्वच्छ धुवून उंबरठ्यावर स्वास्तिक काढावे, हळदी कुंकू व्हावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात
प्रवेश करत नाही. घरात पुसण्याच्या पाण्यात थोडेसे समुद्री मीठ टाकून घर पुसावे, यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. रात्री जेव्हा चंद्र पूर्ण प्रकाशात येईल तेव्हा चंद्राला दूध मिश्रित जल अर्पण करावे. त्याचबरोबर या दिवशी तांदूळ, दूध, साखर आणि पांढरे कापड गरजू व्यक्तीला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी आणि विष्णूचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे सकाळीच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. संध्याकाळी झाडाच्या मुळाशी शुद्ध तुपाचा दिवा लावावा, यामुळे पितृदोष शांत होतो. त्याचबरोबर 2 एप्रिलला हनुमान जयंती असल्यामुळे या दिवशी हनुमान चालीसा वाचल्यानंतर थोडा वेळ ओम सोमाय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला 2 एप्रिल म्हणजेच हनुमान जयंती आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. या दिवशी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जर केल्या तर संपूर्ण वर्षभराचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात. त्यानंतर आपल्याला हा जो एक अतिशय प्रभावी असा एक उपाय आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे, तर आपल्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारा जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो सर्व त्रास संपण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी काय करायचं, सकाळी सर्वात प्रथम स्वच्छ आंघोळ करायची. त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठेही रुईचं झाड असेल त्या रुईच्या झाडाजवळ जायचं आणि त्या रुईच्या झाडापासून तुम्हाला 11 रुईची पानं जी आहेत तर ती तोडून आपल्या घरी घेऊन यायची आहे. त्यानंतर ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे, व्यवस्थित पुसायची आहे. त्यानंतर ह्या प्रत्येक पानावरती शेंदुराच्या साह्याने तुम्हाला राम हा जो शब्द आहे तर तो लिहायचा आहे. त्यानंतर याची एक माळ जी आहे तर ती तुम्हाला तयार करायची आहे. आता 11 पानं जर तुम्हाला शक्य नसेल तर 5 घ्या, 7 घ्या, चालेल. जर तुम्हाला रुईच्या झाडांची पानं मिळाली नाही तर त्याऐवजी तुम्ही पिंपळाचं जे झाड असतं तर त्याची सुद्धा पानं जी आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता. आता ही माळ जी आहे तर ती तयार झाल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हनुमानाच्या चरणी तुमचे जे काही इच्छा असेल, आकांक्षा असेल तर ती तुम्हाला पूर्ण करायची, इच्छा तुमची मागायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि त्यानंतर ही जी माळ आहे तर ती तुम्हाला हनुमानाला अर्पण करायची आहे. अर्पण करत असताना परत एकदा प्रार्थना करायची आहे. अगदी साधा सोपा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही या दिवशी करून बघा आणि बघा तुम्हाला याचा किती चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी दूर होऊन भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची आणि हनुमंतरायांची कृपा जी आहे तर ती तुमच्यावरती होईल. नक्की करून बघा, तुम्हाला याचा खूप चांगला जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. फक्त उपाय करत असताना पूर्ण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करणं खूप महत्त्वाचं असतं. करून बघा, फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.